90% इथं काँग्रेस आहे. काँग्रेसला कोण हलू शकत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला 3च मतदारसंघ मिळणार आहे. बलवान सांगतो ना, आपल्याला 3च मतदारसंघ मिळणार आहे. एक मतदारसंघ म्हणजे आपल्या हक्काचा म्हणजे मध्य, दुसरा मतदारसंघ आहे दक्षिण तालुका, तिसरा मतदारसंघ आहे अक्कलकोट तालुका. आपण आराम असता तर ही सीट देणार नाही, मला तुम्ही जरी एनसीपीला आम्ही देणार नाही. आम्ही काँग्रेसला ही सीट मागणार आहे. आणि काँग्रेसकडनं जे उमेदवार असतील, तुम्हाला आजच सांगतो, 11 पैकी 4 ठिकाणी काँग्रेस लढेल, 3 ठिकाणी राष्ट्रवादी लढेल, तुतारी 4 ठिकाणी तुतारी लढेल आणि 3 ठिकाणी शिवसेना लढेल. आमदारकीचं जागा सोडण्यासंबंधीचा निर्णय हा काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये होतो आणि पार्लमेंट बोर्डाचे प्रमुख आहेत श्रीमती सोनिया गांधी, श्री मल्लिकार्जुन खरगे, श्री राहुल गांधी यांच्या हातामध्ये हा सर्वस्वी तिकीट देण्याचा निर्णय आहे. तर त्या पद्धतीनं आमच्या पुढाऱ्यांनी त्यांची वेळ मागितलेला आहे. स्वतः मी खासदार सीताराम येचुरींना घेऊन श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीला भेट घेणार आहे आणि तिथनं ते तिकीट मी पक्कं करून आणणार आहे. कारण ज्या वेळेला मला नाना पटोले यांच्याशी चर्चा झाली आमची 24 जूनला त्यांच्याबरोबर माझी चर्चा मुंबईला गांधी भवनमध्ये झालं. त्यांना दिल्लीला जायची गडबड असताना सुद्धा त्यांनी आमच्याबरोबर तासभर बसले आणि आमच्या सगळ्या पुढाऱ्यांना सांगितलं, कामगाराच्या प्रश्नावर आडम मास्तरसारखा आवाज उठवणारा माणूस मी अजूनही बघितलेलं नाही आहे आणि ते या वेळेला नक्की आम्हाला पाहिजे आहे. फक्त माझी एकच सूचना तुमच्या पक्षाच्या पुढाऱ्यांना राहणार आहे, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.